हाय हॅलो, मग कसे आहात? बरे मस्त. आणि मग हे तर पहा, इथं आमच्या आरूला आलता राग आणि राग आलता त्यासाठी आंबा नव्हते देत त्याला, त्यामुळे ते एकदम माझ्याशी गाल खात होता. चाव्यासारखे करत होता, पण त्याला चावा येत दातच नाही त्याचं. आणि जरी भांड्याची जाळी घेतली होती त्यांनी. आता वरचे वर जसं लेकरं मोठाले होते त्यांची हालचाल पण, अजून त्यांचं बोलणं बघणं ही मस्त मस्त वाटतं त्यांच्या संग खेळायला त्याला. आणि मग इथं त्याला खेळायसाठी आणि आज करायचं होतं आमरस. तर मग मला चला आमरस करते. आणि एकच आंबा घेतला होता आणि मोठा होता, आणि ती मी असं चिरत होते. आणि त्यातलंच जी मोठा लिटर खाली होते ती आरू माझी उचलून खात होता. असं वडीत होता, म्हणजे त्याला अजून खाता येत नाही, पण असं खायला लागलं की सगळे असे हात आणि तीन सगळे कपडे भरितो. आणि मग इथं एकच आंबा घेतला होता, तर त्याचाच रस करायसाठी. आणि खायला जास्त कोणी नव्हते, आम्ही तिघंच होतो. पण एक आंबा पण भरपूर झालता आमच्या तिघा चौघासाठी. आणि हे पहा, इथे एकदम असं घट्ट झालता. मिक्सरमध्ये घेतला होता मी काढून. आणि मग इथं संध्याकाळच्याला मग आत्या आलते आमच्या कामं. त्यांनी आज माळवं तोडायसाठी गेलं, तर मग त्यांनी आणलं होते असं भरपूर टमाटर आणले होते. मग इथं चहा ठेवला आम्ही दोघांसाठी. चहा पेलं होतं. इथं म्या भजीचं ते म्हणून ठेवलं चांगले, जास्त कांदे चिरले होते म्या. कांदे ती जास्त चिरून ठेवते आणि कढईमध्ये ठेवते तेल तापायसाठी. आणि मग इथं मी घेतले तांदळाच्या पापड्या, पापड आणि कुरडई, 2च कुरड्या तळायच्या होत्या. आणि तर तेल पण चांगलं तापलं होतं. आणि मग त्यामध्ये एक करून सोडते तेल. कांदे मी भरपूर घेतले होते, का की जास्त तर कांद्याचेच भजे खायला लय चांगले वाटते तर. आणि मग इथं बटाट्याची भाजी हे सगळं झालं. आणि मग हे पहा, असे टम फुगलेले पुऱ्या पण तयार झाले. चांगले पुऱ्या असे टम फुगले. आणि मग इथं आम्ही सगळ्यांनी घेतलं मग जेवायसाठी. तर मग या तुम्ही पण जेवायला. इथं भजे, बटाट्याची भाजी, आमरस, पापड, कुरडई, पुऱ्या. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.